दुःखद दुःखदायक आणि वेदनादायक घटना आहे। सकाळीच आमचे शाखा प्रमुख शेखर चव्हाण यांनी घटनेची माहिती मला आणि सन्मान्य आमचे खासदार अनिल देसाई यांना दिली। आमचे आमदार प्रकाश पात्रकर सकाळीच येऊन गेलेले आहेत आणि देसाई साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी आलो आहे। तर त्यांना सांगू आम्ही ते संध्याकाळी मुंबईत रात्री आल्यानंतर स्वतः इथे व्हिजिट देणार आहेत। आता स्थानिक लोकांशी बोलताना घटना कशी घडली, काय घडली, कशा पद्धतीने स्थानिक लोकांनी मदत केली, फायर ब्रिगेड आल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की फायर ब्रिगेडच्या माध्यमातून जे जखमी आहेत त्यांना योग्य पद्धतीने बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने जी काय हालचाल होणे अपेक्षित होते ती झालेली नाही। याची आता आम्ही माहिती आमच्या खासदार साहेबांना देऊ आणि या बाबतीत जर काही निष्काळजीपणा झाला असेल किंवा काय कचुराई झाली असेल तर त्याची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी खासदारांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करू। निश्चितपणे झालेली दुःखद घटना जी आहे मी मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून ज्या काही सूचना असतील म्हणजे काळजी आपण घ्यायलाच पाहिजे। आता का झालं, कसं झालं हे चौकशीनंतर समोर येईलच, परंतु घटना दुःखदायक आहे, वेदनादायक आहे। संपूर्ण चेंबूर परिसरावर दुःखाची छाया पसरलेली आहे।